कर्नाटकमध्ये श्री माऊली गुडगेरी येथे मुक्कामी असताना एक माऊली भक्त श्री हनुमंताप्पा कलाल हे श्री माऊलींचे पाय चेपण्याची सेवा करीत होते. बराच वेळ पाय चेपल्यानंतर त्या सद्भक्ताला झोप आली आणि त्याने आपले डोके श्री माऊलींच्या पायावरती ठेवले असता त्यास श्री माऊलींच्या शरीरावरील रोमारोमातून राम नामाचा ध्वनी ऐकू येऊ लागला. तेव्हा त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागले. असे सद्गुरू आपल्याला लाभले हे आपले केवढे मोठे भाग्य आहे असे त्याला वाटले. एकदा श्री माऊलींच्या सप्ताहामध्ये अनेक माऊली भक्तांची गर्दी झालेली होती. श्री माऊली आपल्या खोलीमध्ये नामसाधनेत मग्न होते. सप्ताहात उपस्थित असलेल्या एका गृहस्थास तिथे असलेल्या एका पितळेच्या तांब्याचा मोह झाला आणि त्याने तो तांब्या चोरी करून आपल्या पिशवीत लपविला आणि तो गृहस्थ निघून गेला. श्री माऊलींनी अंतर्ज्ञानाने हे सर्व जाणले आणि त्या गृहस्थास बोलावून घेतले. श्री माऊली समोर येताच तो गृहस्थ घाबरून गेला आणि मला कशासाठी बोलावले आहे असे विचारू लागला. तेव्हा श्री माऊलींनी त्यास सांगितले, बाळ, चोरी करणे पाप आहे. अशी चूक पुन्हा करू नकोस. श्री गिरीधर प्रभू सर्व जाणतात. त्यांना शरण जा आणि त्यांच्या चरणाची माफी माग. ते दयाळू आहेत, तुला माफ करतील. हे उद्गार ऐकून तो खजील झाला आणि त्याने श्री माऊलींचे चरण घट्ट पकडले. अशा प्रकारे आपल्या भक्तांना श्री माऊलींनी अवगुणापासून दूर ठेवले. एकदा श्री माऊली नंदेश्वरी असताना त्यांचे निष्ठावंत भक्त श्री गणपतराव हे आजारी पडले. आजार दिवसेंदिवस वाढू लागला. प्रकृती क्षीण होऊ लागली. एके दिवशी श्री माऊली श्री गिरीधर प्रभूंच्या मंदिरातून पूर्व दरवाजातून बाहेर पडत असताना त्यांना एक भली मोठी काळ पुरुषाची आकृती दिसली. ती पाहून श्री माऊलींनी त्या काळ पुरुषास विचारले, का आला आहेस? तेव्हा त्याने हात जोडून सांगितले, गणपतरावांचे आयुष्य संपले आहे आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे. त्यावर श्री माऊलींनी त्यास सांगितले, श्री गणपतरावांच्या हातून अजून बरीच गुरुसेवा होणे बाकी आहे. तेव्हा आताच तुला त्याला नेता येणार नाही. ही श्री माऊलींची आज्ञा ऐकून तो काळ पुरुष निघून गेला. त्या दिवसापासून श्री गणपतरावांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली आणि काही दिवसात त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झाली. काळावरही मात करण्याची शक्ती सद्गुरु कृपेत असते आणि त्यांच्याकडून श्री माऊलींनी मोहोळ येथील पांडुरंग नागू भोसले या भक्ताने दिलेल्या जमिनीमध्ये श्री माऊली मंदिर निर्माणाचे कार्य करून घेतले. इसवी सन 1958-59 साली वैशाख मासामध्ये कुर्डवाडी येथे काडादी चाळीमध्ये श्री जाधव यांच्या निवासस्थानी श्री माऊलींचा सप्ताह चालू होता. सप्ताहात अनेक माऊली भक्त उपस्थित होते. सकाळच्या वेळी अनेक मंडळींनी अनुग्रह घेतला आणि श्री माऊलींची पूजा होऊन प्रवचन सुरू होणार होते. तिकडे महाप्रसादाची तयारीही चालू होती. तेवढ्यात विजेच्या कडकडाटासह मोठ्या पावसास सुरुवात झाली. सर्व भक्त मंडळी चिंताग्रस्त झाले. तेव्हा श्री माऊली बाहेर आले. त्यांनी वरुण राजास विनविले की महाप्रसाद होईपर्यंत आपण येऊ नये आणि तात्काळ पाऊस बंद झाला. मोठ्या आनंदामध्ये सप्ताहाची सांगता होऊन महाप्रसाद झाला. त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. पंचमहाभूतेही संतांच्या शब्दाचे उल्लंघन करीत नाहीत हे या प्रसंगाने समजून आले. या प्रसंगी माऊली भक्त प्रल्हाद जाधव, लक्ष्मण सातव, दत्तोबा गोरे माऊली, रामभाऊ गोरे, केरबा गोरे, आत्माराम मोरे, अभिमन्यू आप्पा व्यवहारे, फकीरा माळी लोखंडे, लिंबाजी शेळके, मारुती हरळे, दत्तोबा सुतार, नागनाथ देवकर, हनुमंत कांबळे, भगवान गोरे, जालिंदर पवार, भगवान मेहर, नामदेव काळे, बाळासाहेब कुलकर्णी, भूमकर, कोंडीबा भुजबळ मामा, गोडसे बंधू, बळीराम राऊत, जनार्दन राऊत, दामोदर काळे, बागल बंधू, श्री पिंगळे, चव्हाण, चौधरी, लोहार इत्यादी माऊली भक्त उपस्थित होते.
सोलापूर येथे 1969 साली माऊलींचा सप्ताह चालू असताना एके दिवशी मध्यरात्री श्री मोनप्पा हे माऊली भक्त दिवसभर माऊलींची सेवा करून रात्री आपल्या घरी येऊन सहपरिवार निश्चिंतपणाने ओसरीमध्ये झोपले होते. इकडे सप्ताहाच्या ठिकाणी श्री माऊली ध्यानस्थ बसले होते आणि अधूनमधून ते अस्वस्थ होऊन ऊर्ध्व दृष्टीने पाहत होते. सोबतच्या भक्त मंडळींनी श्री माऊलींना विचारणा केली की तुम्हाला काही भास होतो आहे काय? त्यांना श्री माऊलींनी सांगितले, माझे गिरीधर प्रभू सर्व जाणतात, सकाळी सर्व काही कळेल. हे ऐकून सर्व भक्त निश्चिंतपणे झोपले. पहाटे काकड आरतीच्या वेळेला सर्वजण काकड आरतीसाठी उठले. तेवढ्यात श्री मोनप्पा आपल्या सर्व परिवारासह धावत आले आणि त्यांनी श्री माऊलींच्या पायावर लोटांगण घातले आणि रात्री आमचे घर कोसळले, परंतु आपण आपल्या हाताने ते अलगद धरले म्हणून आम्ही सुखरूप वाचलो. हे सद्गुरु देवा, तुमच्या कृपेने आज आम्हास जीवनदान मिळाले असे म्हणून त्यांनी श्री माऊलींचा जय जयकार केला. ज्याप्रमाणे कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरला, त्याप्रमाणे श्री माऊलींनी कोसळणाऱ्या घराच्या भिंती आपल्या हातावरती तारल्या. आपण प्रत्यक्ष कृष्णावतारच आहात असे वर्णन सर्व भक्तगण करू लागले.